मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात सर्वप्रथम व नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर बघा, पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे। तर पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या तरुण आणि तरुणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणि खुशखबर आहे। तर आता पोलीस भरती जी काही आहे तर ती 10,000 प्लस जागांसाठी या ठिकाणी सुरू होणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे 10,000 प्लस। आता याच्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भरती अखेरकार कधी सुरू होणार आहे आणि फॉर्म भरायला सुरुवात होणार कधीपर्यंत आहे, सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। पोलीस भरती सुरुवात कधी निघणार आहे, म्हणजे जवळपास फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुमची वयोमर्यादा काय लागेल आणि याच्याहून महत्त्वाचं तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागतील, हे डॉक्युमेंट काढून ठेवा, तयार ठेवा, अदरवाईज तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही आहे। तर आता जी काही अपडेट आहे तर ती संपूर्ण आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्याच्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन पण प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त पोलीस भरतीची तयारी करणारे जे काही आपले मित्र असतील किंवा मैत्रिणी त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्हाला शेअर करायचं आहे। तर व्हिडिओला आता स्टार्ट करूया। तर बघा, सगळ्यात अगोदर जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो सर्वच विद्यार्थी मित्रांचा असा आहे की सर, पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा किती वाढून मिळणार आहे, हा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे। आता बघा, जी काही तुम्हाला मागच्या भरतीमध्ये आता समजा काहींना वयोमर्यादा वाढून देण्यात आलेली होती, काहींना वाढून मिळालेली नाही आहे। आता त्याच्यामध्ये सुद्धा अटी होत्या, ज्या अटी होत्या त्याच्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला वयोमर्यादा वाढून भेटणार होती आणि भेटली होती भरपूर या ठिकाणी, जी पुरुष असतील किंवा या ठिकाणी महिला उमेदवार। ठीक आहे, आता महत्त्वाचं म्हणजे इथं वाढून भेटेल का आणि त्याच्याहून महत्त्वाचं म्हणजे भरतीला सुरुवात कधी होणार आहे। आता बघा, रिसेंटमध्येच एक अपडेट आलेली आहे रिसेंटमध्ये, तर ती अपडेट अशी आहे की भरतीला सुरुवात होणार आहे। कारण जे काही मागची भरती झालेली आहे या ठिकाणी 17,000 जागांसाठी, तर त्या भरतीचं पूर्ण कामकाज पूर्ण कंप्लीट झालेलं आहे। विद्यार्थ्यांची ट्रेनिंग पण झाली, संपूर्ण प्रोसेस पण कंप्लीट झालेली आहे आणि त्याच्यामुळंच ही भरतीला आता लवकरच सुरुवात होणार आहे। आता साहेबांनी जी काही अपडेट दिलेली आहे, मागच्या वेळेस रिक्त जागांबद्दलची माहितीसुद्धा समोर आलेली आहे, किती रिक्त जागा आहे, काय आहे, त्याच्यानंतर पोलीस बळाची जी काही मनुष्यबळाची कमतरता आहे ती कमीच पडत आहे, त्याच्यामुळं भरती या ठिकाणी निघणारच आहे। ठीक आहे, आता किती जागांसाठी निघेल, तर 10,000 प्लस जागांसाठी निघणार आहे आणि याच्यामध्ये वाढ सुद्धा केली जाणार आहे। जर आवश्यकता असली तर याच्यामध्ये वाढ होईल। आता बघा, मी अगोदर तुम्हाला डॉक्युमेंट संदर्भात अपडेट देऊन देतो की तुम्हाला डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे। तर बघा, यावर्षी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहे, जर तुम्हाला वयोमर्यादा वाढून देण्यात आली तर त्याच्यामध्ये थोडे चेंजेस होतील। आता डॉक्युमेंटबद्दल अपडेट मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते लागतील, काय लागतील आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे आता भरती कधीपर्यंत फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। आता तुम्हाला थोडंसं या ठिकाणी मी डिटेलमध्ये अपडेट देतो की भरतीची प्रोसेस थोड्याफार पद्धतीने, म्हणजे थोडं त्याचं शेड्यूल देतो की कशा पद्धतीने भरती होत असती। ठीक आहे, आता समजा जर तुम्ही आजपासून फॉर्म भरला तर आजपासून 1 महिन्यापर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस चालत असती। त्याच्या 2 ते 3 महिन्यात जवळपास या ठिकाणी तुमचं ग्राउंड होत असतं, त्याचं हॉल तिकीट येऊन ग्राउंड होत असतं। 2 महिन्यानंतर समजा तुमचे फॉर्म छाननी होते, मग कोणत्या विद्यार्थ्याला कुठं ग्राउंड द्यायचं, काय द्यायचं, मुलांचं कधी घ्यायचं, मुलींचं कधी घ्यायचं, याचं पूर्ण नियोजन 2 महिन्याच्या आत होऊन जातं। मग तुमची ग्राउंडची प्रोसेस सुरू होते। ग्राउंड तुमचं 1.5 ते 2 महिने ग्राउंड चालतं। आता त्याच्यामध्ये कसं असतं, मी तुम्हाला अगोदरच बोललो की जिथं या ठिकाणी फॉर्म कमी आलेले असतात तिथलं ग्राउंड लवकर होतं, परंतु मुंबईसारख्या सिटीमध्ये, त्याच्यानंतर पुणे असो, तर इथं ग्राउंडला वेळ लागतो, कारण तिथं प्रचंड प्रमाणात फॉर्म आलेले असतात। मग या प्रोसेसमध्ये जवळपास 2 महिने अटकतात। आपण या ठिकाणी 1.5 महिनेच पकडणार, पण जास्तीत जास्त 2 महिने। ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा ग्राउंडचा कट ऑफ लागतो। आता कट ऑफला या ठिकाणी वेळ लागत असतो, कारण पूर्ण विद्यार्थ्यांचं ग्राउंड होऊन या ठिकाणी कम्प्लिटली मुंबईचा पण कट ऑफ जर आपण याच्यामध्ये विचार केला तर त्याला वेळ लागतो। ठीक आहे, 1 महिना त्याच्यात या ठिकाणी ग्राह्य धरला जातो। म्हणजे आपले या ठिकाणी टोटल आता जवळपास 4 ते 5 महिने कंप्लीट होत आहेत। कट ऑफ लागल्यानंतर जवळपास तुमची जी काही एक्झाम असते म्हणजे परीक्षा, तर ती परीक्षा होत असते म्हणजे पेपर। आणि पेपर किती मार्कांचा आहे तुम्हाला माहिती आहे, पेपर आहे 100 मार्कांचा। तर पेपरला या ठिकाणी जवळपास 2 महिन्यानंतर किंवा या ठिकाणी 1 महिन्यानंतर पेपर होत असतो। आता याच्यामध्ये सुद्धा असं नाही आहे की सगळ्या, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्याच या ठिकाणी जिल्ह्यांचा पेपर एकाच दिवशी होतो। त्याच्यामध्ये टप्पे असतात। समजा जे काही लहान लहान सिटी, लहान लहान शहर असले, लहान लहान जिल्हे, तर त्यांचा अगोदर होत असतो। त्याच्यानंतर मोठे म्हणजे मुंबई असो, पुणे असो, नागपूर असो, कोल्हापूर असो,
या ठिकाणचा पेपर लेट होत असतो. म्हणजे याच्यामध्ये जवळपास 3-4 महिने तुमचे चालले जातात. मग या ठिकाणी 3-4 महिने पेपर वगैरे झाला, त्याच्यानंतर 2 मेरिट मिळून लागतं आणि त्याच्यामध्ये अजून 1-2 महिने, म्हणजे साधारण जर आपण विचार केला तर भरती राबवण्यासाठी 10 ते 11 महिने या ठिकाणी लागत असतात. मग हे पूर्ण या ठिकाणी नियोजन असतं. हे नियोजन असतं, नियोजनाशिवाय कुठलीही गोष्ट होत नसते. मग आता जर भरती समजा सुरू झाली तर ती 1 वर्षापर्यंत चालेल, याचं पूर्ण नियोजन असतं. तर आता पॉईंटवरती येऊ आपण. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता महत्त्वाचं म्हणजे तुमचा फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार आहे. तर नुकतीच अपडेट आलेली आहे आणि त्याच्यानुसारच काही ठिकाणाची जे काही या ठिकाणी माहिती आहे की समजा आता जळगाव जिल्हा असेल किंवा नाशिक असेल, तर जळगावमध्ये कोणत्या ठिकाणी किती रिक्त जागा आहे त्याची पूर्ण डिटेल काढल्या जाते. नाशिकमध्ये किती, तसं प्रत्येक जिल्ह्यावाईज डिटेल काढल्या जाते आणि ही डिटेल काढून भरती मग टोटल किती जागांसाठी घ्यायची याचं या ठिकाणी अजून शेड्यूल तयार करायचं बाकी आहे, म्हणजे यादी. आणि त्याच्यानुसारच मग किती जागांसाठी टोटल भरती निघल हे अजून बाकी आहे. हे या ठिकाणी पूर्ण तक्ता तयार केला की त्याच्यानंतर भरतीला सुरुवात होणार आहे. साधारणपणे भरती दिवाळीनंतर, जवळपास या ठिकाणी दिवाळीनंतर भरतीला सुरुवात होणार आहे अशी अपडेट समोर आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की भरतीची जास्तीत जास्त आणि जोरात तयारी करा आतापासून. नाही तर मग भरती निघाली तेव्हा मी तयारी करतो आणि तेव्हा मी ग्राउंडला या ठिकाणी पळायला जातो किंवा मी अभ्यासाला लागतो, असं करू नका. मागच्या भरतीमध्ये जिथं तुम्ही चुकलात ते लक्षात घ्या की नाही, माझं या ठिकाणी मी कमी पडतोय, मग मला या भरतीमध्ये टॉप करायचं आहे. टॉप म्हणजे मला पास व्हायचं आहे किंवा मला भरती व्हायचं आहे असं समजून तयारी करा. जास्तीत जास्त जोरात तुम्हाला तयारी करायची. आता सर्व काही तुमच्या लक्षात आलेलं आहे. तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा. जोरात तयारी करा, ग्राउंड असो किंवा पेपर असो. याच्यामध्ये काही नशीन समजलेलं तरी कमेंटमध्ये विचारा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला प्लीज पोलीस भरती संदर्भात सर्वप्रथम व नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.